श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच चतुर्थी निमित्त असणार आहे. त्यासोबतच गुरुवार सोबत आल्यामुळे गुरुवार निमित्तही असणार आहे. तर हा शुभ योगायोग आपल्यासाठी जुळून आलेला आहे. गणपती बाप्पांची कृपा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असेल तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतच असतं. आणि त्याकरिता उद्या आपल्याला दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यातली त्यात आपला गुरुवार देखील आहे. गुरुवार म्हटलं तर विशेष सेवा आणि काही गोष्टी आपण नक्कीच करत असतो. पण त्यासोबत चतुर्थी आल्यामुळे अजून आपल्याला काय करायचं आहे तर बघा, उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. हळदीच्या पाण्याने आपल्याला उद्या अंघोळ करायची आहे, जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. त्यानंतर घरामध्ये हळदीचं पाणी किंवा गोमूत्र वगैरे असेल, गुलाबजल असेल तर ते देखील आपण घरामध्ये शिंपडू शकतात. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन करून झाल्यानंतर त्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर हळदी कुंकवाने किंवा फक्त कुंकवाच्या साह्याने शुभ लाभ लिहायचा आहे, स्वस्तिक काढायचं आहे. बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकचे शुभ लाभ म्हणजे चिटकवलेले असतात. ते असले तरीही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी हळदी कुंकवाने आवर्जून शुभ लाभ हे लिहायचंच असतं. तर अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तर तेव्हा अर्थातच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. घरामधलं वातावरण हे अजून शुद्ध आणि सकारात्मक होण्यासाठी मदत मिळते. तर ही जी सकाळची सुरुवातीची कामं आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी एक तुपाचा किंवा एक तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात झाली तर नक्कीच घरातलं वातावरण हे मंगलमय होणार आहे. त्यानंतर चतुर्थी असल्यामुळे त्यासोबतच गुरुवार असल्यामुळे आपल्याला अभिषेकही करायचा आहे. तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पासाठी देखील आपल्याला पंचामृत बनवायचं आहे. अगदीच वेळेवर पंचामृत नसेल तर फक्त दुधाने जरी अभिषेक केला तरीही चालणार आहे. पण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना पवमान सुक्तम त्यासोबतच पुरुष सुक्तम देखील म्हणायचं आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर हे 2 स्तोत्र माहिती नसतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणून अभिषेक करू शकतात. अशा प्रकारे स्वामींची मूर्ती अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने एकदा धुवून पुसून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवतो तिथे ठेवल्यानंतर आपल्या स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे. अत्तर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर हरकत नाही. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर देखील अशाच पद्धतीने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. ते तुम्ही 11 वेळेस म्हणू शकतात किंवा 21 वेळेस म्हणू शकतात. काही वेळच नसेल तर मग एकदा म्हटलं तरीही चालणार आहे. पण हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे आणि त्यामुळे हे तीर्थ प्यायल्याने आपल्या मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी, त्यांची चंचल वृत्ती थोडी कमी होण्यासाठी, चिडखोरपणा कमी होण्यासाठी हे जे तीर्थ आहे ते अतिशय उत्तमरित्या काम करत असतं. त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून पहा. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे. जास्वंदीचं फूल मिळालं तर ठीक, नाही तर दुसरं कुठलंही एक लाल रंगाचं फूल देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची सेवा आपण अजून काय करू शकतो तर गणपती स्तोत्र तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस म्हणू शकतात. घरात लहान मुलं असतील, खूपच हट्टीपणा करत असतील तर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून गणपती स्तोत्र म्हणायचं आहे किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. याने देखील मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी मदत मिळत असते. या व्यतिरिक्त उद्या गुरुवारच्या दिवसानिमित्त आपण पिवळ्या रंगाचा समावेश हा जास्तीत जास्त करत असतो. पण उद्या चतुर्थी आल्यामुळे हिरव्या रंगाचा समावेश देखील आपल्याला करायचा आहे. जसं की गाईला हिरवा चारा खाऊ घालणे किंवा गुरुवार निमित्त तुम्ही चना डाळ किंवा मग गूळ देखील गाईला खाऊ घालू शकतात. या व्यतिरिक्त हिरवा चारा खाऊ घालू शकतात. त्यानंतर दानधर्म करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान तर गुरुवारी करतातच, पण उद्या चतुर्थी असल्यामुळे हिरव्या रंगाशी संबंधित देखील तुम्ही दान करू शकतात. जसं की हिरवे मूग आहे किंवा हिरव्या रंगाची कुठलीही एखादी वस्तू आहे ती तुम्ही दान म्हणून नक्कीच करू शकतात. उद्याच्या दिवशी चतुर्थी निमित्त आपल्याला कापरासोबत देखील काही गोष्टी प्रज्वलित करायच्या आहे, जेणेकरून घरातील वातावरण शुद्ध, सकारात्मक आणि पवित्र होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. या व्यतिरिक्त आपल्या वाट्यामध्ये जे काही विघ्न येतात ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला गणपती बाप्पांची मदत मिळेल. तर ती कशा पद्धतीने तर बघा, संध्याकाळच्या वेळी साधारणतः संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते त्या काळामध्ये आपल्याला
4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा अगदी छोटी वाटी असेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटी देखील घेऊ शकतात आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला हे जे कापूर आहे ते ठेवायचे आहे आणि हे प्रज्वलित करायचं. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जोपर्यंत तो कापूर प्रज्वलित होत आहे तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे. यासाठी माळ वगैरे हातात घेण्याची आवश्यकता नाही, पण जोपर्यंत हा कापूर पेटत आहे तोपर्यंत आपल्या मनातील भाव शुद्ध ठेवायचा आहे. आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि या छोट्याशा उपायाने आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होत आहे असा भाव निर्माण करायचा आहे. कारण कुठलीही गोष्ट ही विश्वास असेल तरच पूर्ण होत असते. त्यामुळे विश्वासाने हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. या व्यतिरिक्त गणपती बाप्पांना उद्या तुम्ही नैवेद्य म्हणून काय ठेवू शकता, तर अर्थातच गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मोदक तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकतात. पण या व्यतिरिक्त गुळाचे छोटे छोटे गोळे बनवून देखील तुम्ही 11 किंवा 21 गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवू शकतात. तर हा देखील अतिशय आवडीचा असा प्रसाद गणपती बाप्पांचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही लाडू नैवेद्य म्हणून ठेवू शकतात. गुळ खोबरं देखील नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकतात. गणपती बाप्पांना खिरापत देखील अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ते देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात. तर बघा, जो काही प्रसाद आपण ठेवत असतो त्याचा स्वीकार गणपती बाप्पा हे आवडीने करणारच आहे. पण काही गोष्टी आपण त्यांच्या आवडीनिवडी जपून केल्या तर निश्चितच आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभत असतं. त्यासोबतच आपलं स्वतःचं घर व्हावं असं ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी उद्याच्या दिवशी गणेश पंचरत्न स्तोत्र वाचायचं आहे. बघा, अतिशय सोपं आणि अगदी छोटंसं हे स्तोत्र आहे, पण अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे जर तुमची तशी इच्छा असेल तर गणपती बाप्पांना नवस करून किंवा गणपती बाप्पांना साकडं घालून तुम्ही अशा पद्धतीने गणेश पंचरत्न स्तोत्र वाचायला सुरुवात करा. निश्चितच तुम्ही जे घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे, विघ्न येत आहे, ते दूर होण्यासाठी नक्कीच गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर स्वामी भक्त हो, बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे हे थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर जे जे शक्य होणार आहे ते नक्कीच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि जमल्यास आपल्या आजूबाजूला कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी जाऊन देखील दर्शन घ्या. कारण घरामध्ये देव असतोच, पण विशेष प्रसंगी मंदिरात जाण्याला देखील विशेष असं महत्त्व असतं. त्या ठिकाणी जाताना तुम्ही श्रीफळ वगैरे घेऊन जाऊ शकतात, लाल रंगाची फुलं, दुर्वा यापैकी काहीही तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. त्याचं उत्तर देण्यास आम्ही पुरेपूर प्रयत्न करेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.